आरग मिरग रस्त्याचं काम चालू असताना आज मी प्रवास करत होतो. तर आमचा डेली प्रवास आहे हा. पण काय झालं, आज एक समोरून गाडी आली आणि मी पण गाडी चालवत होतो. आणि मी गाडी चालवत असताना काय झालं, रस्ता निकृष्ट द्यायचा असल्यामुळं की मला जरा साईडला गाडी घ्यावी लागली. आणि गाडी घेत असताना मी साईडला मला एक दगड लागला. त्या दगडावरून माझी गाडी खाली गेली. आणि खाली गेली म्हणजे अशी गेली की माझ्या गाडीचं पूर्ण नुकसान झालंय. याला जबाबदार कोण मग? आणि काय झालंय, हा रस्ता बघा, याच्यावर एक पण फलकदर्शक असा एखादा पण फलक नाही आहे. आम्ही कशी गाडी चालवायची? आज माझ्या जे गाडीचं नुकसान झालंय त्याला जबाबदार कोण म्हणायचं आम्ही? मग संबंधित ठेकेदाराने आम्हाला आमच्या गाडीचं नुकसान भरपाई करून द्यायची. याच्या अगोदर बरेच वेळा असं झाले, संबंधित ठेकेदाराने जर नाही आमचं भरपाई दिली तर आम्ही कायदेशीर काय असेल ते कारवाई करू. पण ह्याचं नुकसान भरपाई कोण देणार मग? गाडी कुठे आता? आमची गाडी आता तुम्ही बघा, इथून आमची गाडी खाली गेल्या. जरा गाडी दाखवा आम्हाला. तुम्हाला गाडी दाखवू, चला या. हे पहा, हे गाडीची अशी अवस्था आहे. हे असं झालंय, त्याला जबाबदार कोण मग? हे गाडी माझ्या मित्राची, गाडी आली तुमच्या. ह्या साईडनं, लेफ्ट साईडनं. चला दाखवू तुम्हाला, या. काय झालं actually तुमच्या गाडीचं काय झालं? ऍक्च्युअली काय झालं, एक मोठी ट्रक आली. आणि ट्रक आली असताना मी काय केलं, डाव्या साईडला मी माझ्या बाजूला गाडी घ्यायला गेलो. आणि असा मला एक दगड लागला आणि त्यातून माझ्या गाडीचं माझं संतुलन बिघडलं आणि त्यातून माझी गाडी खाली गेली. मग ह्या अशा अवस्थेला मग कोण जबाबदार ह्या गोष्टीला? त्या साईडनं तुमची गाडी आत आली का? हा, ह्या साईडनं माझी गाडी आता आली ना, इकडून येत होते आरगमधून मिरज जाणारी गाडी, आयशर गाडी. पडलेल्या कचऱ्यामुळे तुम्हाला अंदाज आला? हो, नाही आला नाही. आता हे पहा, हे माझ्या गाडीचं स्पेअर पार्ट. याला मी काय करायला पाहिजे मग? तुमची मागणी आहे की संबंधित ठेकेदारांना तुमचे नुकसान संबंधित ठेकेदाराने माझी नुकसान भरपाई दिली पाहिजे. मला बाकीचं काहीच नको आहे. असेल तर तुम्ही कायदेशीर मार्गाचा हो, अगदी बरोबर.